BA भाग 1 सेमिस्टर फर्स्ट यामध्ये आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास जवळपास प्रारंभापासून तर 1205 पर्यंत या इतिहासाची मांडणी फर्स्ट सेमिस्टरला मी केलेली आहे. यामध्ये BA फर्स्ट इयरचे 2 सेमिस्टर आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट सेमिस्टरला जवळपास अरब आणि तुर्क आक्रमणापर्यंत, याच्यामध्ये हडप्पा संस्कृती, वैदिक कालखंड, धार्मिक चळवळींचा उदय, मौर्य आणि मौर्योत्तर काळ, गुप्त घराणे, वाकाटक घराणे, वर्धन घराणे, दक्षिण भारतातील प्रमुख वंश, अरब आणि तुर्क आक्रमणे, तसेच प्राचीन भारतातील स्त्रियांची स्थिती हा भाग BA फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्टला आपल्याला आहे. या कोरोनाच्या कालखंडामध्ये आपण बरंचसं गूगल क्लासरूम, व्हॉट्सअप आणि काही ॲप्सच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे हा प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, जो आपला सर्वात प्रथम आहे. तर ज्या साधनावरून इतिहास लिहिला जातो ती इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्याशिवाय इतिहास हा लिहिला जाऊ शकत नाही. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये जे काही साधनं उपलब्ध झाली त्या साधनावरून जो काही इतिहास हा लिहिला गेला तो असा क्रमबद्ध आपल्याला आढळत नाही. त्याची कारणं अनेक आहेत. एकंदरीतच या इतिहासाच्या साधनांचा आपण जर अभ्यास केला, यामध्ये अनेक प्रकार साधनांचे आहेत. त्यामध्ये पुरातत्वीय साधने आहेत, वाङ्मयीन साधने आहे, काही साहित्य आहे, परकीय यात्रेकरूंची वर्णने आहेत आणि यावरून आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास हा लिखित अलिखित स्वरूपात उपलब्ध आहे आणि त्यावरून याचं लेखन या प्राचीन भारताच्या इतिहासाचं झालेलं आहे. प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करताना तो आपल्याला क्रमबद्ध असा सापडत नाही. अनेक ज्या काही संस्कृती होत्या, जी काही उत्खननं झाली, जी काही नाणी सापडली, यावरून इतिहासकारांनी तो वस्तुनिष्ठपणे मांडण्याचा प्रयत्न केला. पण इतिहासामध्ये साधनांना फार महत्त्व आहे. साधनाशिवाय इतिहास हा अजिबात लिहिता येत नाही. म्हणून नो डॉक्युमेंट्स आणि नो हिस्ट्री असं एक वाक्य इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. तर साधनाच नसेल तर आपल्याला इतिहास लिहिता येत नाही. साधनाशिवाय हा इतिहास अशक्य आहे. याच्यामध्ये पहिला जो भाग आहे हा आहे पुरातत्वीय साधने. यामध्ये शिलालेख, स्तंभलेख, ताम्रपत्र, स्तूप, नाणी आणि उत्खनन याचा आपल्याला भाग येतो. त्यानंतर दुसरा भाग जो आहे हा आहे वाङ्मयीन साधने. या वाङ्मयीन साधनामध्ये प्राचीन वैदिक वाङ्मय, संस्कृत साहित्य, बौद्ध साहित्य, जैन साहित्य, ऐतिहासिक व समकालीन ग्रंथ असा एकंदरीत भाग हा वाङ्मयीन साधनामध्ये येतो. त्यानंतर परकीय यात्रेकरूंची वर्णने ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहेत. ज्या परकीय यात्रेकरूंनी प्राचीन कालखंडामध्ये भारतात येऊन इथल्या समाजाचा, इथल्या संस्कृतीचा, इथल्या सामाजिक व्यवस्थेचा, इथली आर्थिक व्यवस्था, इथली धार्मिक व्यवस्था हा पूर्ण अभ्यास केला आणि त्यांनी त्या ग्रंथावरून त्याचं लेखन केलं. हा सुद्धा अभ्यास परकीय यात्रेकरूंच्या वर्णनाचं अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणून इतिहासामध्ये वापरले जातं. त्याच्यामध्ये पहिला भाग जो आहे हा आहे शिलालेख. आता अनेक उत्खनन करताना भारतामध्ये जे काही उत्खनन झाली त्याच्यामध्ये अनेक शिलालेख म्हणजे दगडावर कोरलेले लेख आढळून आलेले आहेत. त्यावरून त्या कालखंडाचा जो अभ्यास जो आहे, धार्मिक अभ्यास, सामाजिक इतिहास, धार्मिक इतिहास, आर्थिक इतिहास आपल्याला लिहिण्याचा आपण इतिहासकारांनी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये स्तंभलेख आहे, ताम्रपत्र आहे, स्तूप आहेत, नाणी आहेत, हे बरेचसे आपल्याला उत्खननामधून मिळाले आहेत. आणि या उत्खननामधून आपल्याला त्यावेळेची त्याच्या आकारावरून त्याची लेखनशैली, त्यावेळेचं साहित्य, त्यावेळेची सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती याचा अभ्यास
या पुरातत्वीय साधनामध्ये आपल्याला करायला मिळतो. तशीच त्या राजाची जे कार्य आहे, जे काही रस्ते बांधलेले असन, काही झाडं लावली असतील, काही समाजोपयोगी कार्य केले असून, ती सर्व आपल्याला त्या शिलालेखावरून त्याची माहिती आपल्याला मिळते. अनेक विजयसुद्धा त्यांनी संपादन केले. हाती गुंफा खारवेलचा हाती गुंफा शिलालेख, गौतमी बलश्रीचा नाशिक शिलालेख, गुरुदामांचा गिरनार शिलालेख, असे अनेक शिलालेख आपल्याला प्राचीन भारतीय इतिहासामध्ये आढळून आले आहेत आणि त्यावरून सुद्धा बराचसा इतिहास आपल्याला शिलालेखावरून आपल्याला मिळतो. त्यानंतर स्तंभलेख, जे दगडावर कोरलेले आहेत, म्हणजे खांबावर कोरलेले जे काही लेखन आहे त्याला स्तंभलेख असं म्हणतात. विशेषतः सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये अनेक कोरीव स्तंभलेख आपल्याला आढळून आलेले आहेत. त्या स्तंभलेखांसुद्धा त्यावेळेचा इतिहास आपल्याला मिळतो. तसंच ताम्रपत्र, अनेक प्रकारचा कोणाला काही दान द्यायची प्रथा त्यावेळेस होती. अनेक प्रकारच्या जमिनी दान देण्याची प्रथा होती. त्या दान देण्यामागे सुद्धा एक उद्देश असायचा आणि त्या दान देताना ताम्रपत्र याचा उपयोग केला जायचा आणि त्या ताम्रपत्रावर काय दान दिलं गेलं याचा उल्लेख कोरला जायचा, त्याला ताम्रपत्र असं म्हणायचे. त्यावेळेस ब्राह्मणांना दान देण्याची प्रथा होती. अनेक व्हेससंघसुद्धा जो परकीय यात्रेकरू आहे त्यांनासुद्धा वर्णन त्याचा उल्लेख ताम्रपत्राचा केलेला आहे. तसेच कनिष्कानं आपल्या बौद्ध धर्मसभेत 3 भाष्य तयार करून ती ताम्रपत्रावर अंकित केलेली होती. ते सुद्धा व्हेससंघने त्याचासुद्धा उल्लेख केलेला आहे. म्हणून ताम्रपत्रसुद्धा इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणून उपयोगात आणलं जाते. त्यानंतर स्तूप, अनेक अशोकाच्या कालखंडामध्ये अनेक स्तूपांचं निर्माण झाले आणि जे काही गौतम बुद्धाच्या अवशेषावर जे काही घुमटाकृती जे काही बांधकाम करायचं त्याला स्तूप असं म्हणायचे आणि त्या स्तूपावरून भारतीय इतिहासाची माहिती आपल्याला मिळते. मध्य प्रदेशमध्ये सांची म्हणून गाव आहे, ते सांचीचं स्तूप जे आहे हे जगप्रसिद्ध आहे. अनेक परकीय यात्रेकरू आजही त्याचा अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये येतात. ते एक जगप्रसिद्ध स्तूप आहे. असे अनेक स्तूप त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणून आपल्याला नाणी ही अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक प्रकारची नाणी आपल्याला त्यावेळेस आढळून आली. सोन्याची आहेत, तांब्याची आहेत, चांदीची आहेत. या नाण्यावरून त्या राजवंशाचा इतिहास आपल्याला, धार्मिक इतिहास असो, राजकीय इतिहास असो, आर्थिक इतिहास असो, हा संपूर्ण इतिहास आपल्याला नाण्यावरून वस्तुनिष्ठपणे मांडण्याचं लेखन आपण त्याचं करू शकतो. अनेक प्रकारचे म्हणजे उदाहरणार्थ जर द्यायचं असलं, समुद्रगुप्त हा संगीताचा उपासक होता, हे त्याच्या नाण्यावरून कळलं. अनेक प्रकारचे त्यावेळेचे जे काही आपल्याला जी पिके होती त्या पिकाचंसुद्धा चित्र त्या नाण्यावर असल्यामुळे त्यावेळेस कोणती पिकं होती याचा अंदाजसुद्धा इतिहासकारांनी त्या नाण्यावरून घेतला. त्यावेळेची धार्मिक देवता कोणत्या होत्या, त्या देवतेचं चिन्ह आपल्याला नाण्यावर आढळलं. म्हणून नाण्यावरून सुद्धा आपल्याला धार्मिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं लेखन त्या नाण्यावरून बरंचसं इतिहासकारांनी केलेलं आहे. त्यानंतर प्राचीन भारताचा अभ्यास करताना उत्खननसुद्धा फार महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी जे काही उत्खननं झाली त्या उत्खननामध्ये अनेक प्रकारचे अवशेष आपल्याला आढळले. त्याच्यामध्ये मंदिराचे अवशेष आहेत, त्याच्यामध्ये कोरीव मूर्त्या आहेत, त्याच्यामध्ये नाणी आहेत, ताम्रपत्र आहे, समाधी आहेत. त्या सर्व समाधीमध्ये आपल्याला या उत्खननामध्ये त्यावेळेची स्थापत्यकला, त्यावेळेची मूर्तिकला याचा अभ्यास या उत्खननावरून आपल्याला करायला मिळतो. आणि मोहनजोदडो आणि हडप्पा हे काही प्रसिद्ध जे काही ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा उत्खननामध्ये आपल्याला बरंचसं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर वाङ्मयीन साधने हा सुद्धा भाग तितकाच महत्त्वाचा आहे. वाङ्मयीन साधनामध्ये वैदिक साहित्य आहे, ज्याच्यामध्ये 4 वेद आहेत, वेदांगे आहे, उपनिषद आहेत. यावरून आपल्याला वैदिक काळातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थिती पाहायला मिळते. त्यानंतर महाकाव्य आहेत. 2 महाकाव्य भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये रामायण आहे, महाभारत आहे. यावरून आपल्याला त्यावेळीचं संघर्ष कसा होता, त्यावेळेचं जीवन कसं होतं, त्यावेळेच्या रूढी परंपरा कशा होत्या, त्यावेळेचं राजनीती, राजवंश, त्यावेळेचे आचारविचार हे कशा प्रकारचे होते हे महाकाव्यावरून आपल्याला दिसते. त्यानंतर 18 पुराण आहेत. त्या पुराणांवरूनसुद्धा आपल्याला हिंदू धर्माच्या धार्मिक कल्पना, त्यावेळेची परिस्थिती,
सामाजिक परिस्थिती आपल्याला या पुराणावरून आपल्याला मिळते. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बौद्ध साहित्य. या बौद्ध साहित्यामध्ये त्याला त्रिपिटक असं म्हटलं जाते. विनय पिटक, सुत्त पिटक आणि अधिधम्म पिटक. या पिटकावरून त्यावेळेच्या काही जातक कथा आहेत, त्यावरून तिथल्या भाषा, समाज जीवन, त्यावेळेची संस्कृती, त्यावेळेची साहित्य, हे सर्व अभ्यास या बौद्ध साहित्यातून आपल्याला मिळते. त्याचप्रकारे जैन साहित्यसुद्धा हे महत्त्वाचं आहे. भगवान महावीराच्या कालखंडातील जे काही साहित्य लिहिलं गेलं, त्यावरून जैनच्या कालखंडातील जीवन, समाज जीवन कसं होतं हे आपल्याला समजते. त्यानंतर ऐतिहासिक ग्रंथ आणि समकालीन ग्रंथ हे सुद्धा त्यावेळेस आहेत. उदाहरणार्थ कलन यानं राजतरंगणी नावाचा एक ग्रंथ लिहून केला. त्यावेळेस 12व्या शतकापर्यंतचा काश्मीरचा इतिहास आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो. म्हणजे जवळपास काश्मीर भागातलं जीवन या राजतरंगणी या ग्रंथामध्ये आपल्याला मिळते. तो आज उपलब्ध नाही आहे, पण तरीसुद्धा त्यावरून बराचसा इतिहास आपल्याला समजतो. नंतर अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे परकीय यात्रेकरूंची वर्णने. अनेक परकीय यात्रेकरू भारतामध्ये त्यावेळेस आली. त्याच्यामध्ये मेगस्थनीस नावाचा जो आहे त्यानं, तो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात होता, त्यानं इंडिका नावाचा जो ग्रंथ लिहून ठेवला. त्याच्यामध्ये मौर्य काळातील इतिहास, त्यावेळेचं शासन प्रबंध कसं होता, राज्यव्यवस्था कशी होती, सामाजिक जीवन कसं होतं, सैन्य संचालन त्यावेळेचं कसं होतं, याचं संपूर्ण लेखन या इंडिका या ग्रंथामध्ये आपल्याला आढळते. त्यानंतर प्रसिद्ध प्रवासी, चिनी प्रवासी फाहियान हा 5व्या शतकामध्ये भारतात आला होता. त्यानंसुद्धा भारतातील प्रवास वर्णन करून आपलं त्या प्रवास वर्णनामध्ये भारताची सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती याचं लेखन अत्यंत उपयुक्त इतिहासाच्या दृष्टीकडून त्यावेळेस आपल्याला केलेलं आहे. नंतर हुयत्संग हा हर्षवर्धनाच्या कालखंडामध्ये जवळपास 7व्या शतकामध्ये भारतामध्ये आला होता. तो जवळपास 14 वर्ष भारतामध्ये होता. त्यानं सियुकी नावाचा जो ग्रंथ लिहून ठेवला, त्या ग्रंथामध्ये हर्षवर्धनाच्या कालखंडातील राजकीय जीवन, सामाजिक जीवन याचं ज्ञान आपल्याला त्यावरून मिळते. एकंदरीत परकीय यात्रेकरूंची वर्णने ही सुद्धा इतिहासाच्या लेखनासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जातात. हा एकंदरीत जो काही साधन जो आहे, या साधनावरून प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला समजण्यास उपयुक्त ठरतो. या साधनांचा भाग मी इथे संपवतो. धन्यवाद.